हे आहे मराठवाडा न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात मराठवाडा न्यूज। नांदेड जिल्ह्याच्या दहिली या गावातील ग्रामपंचायत समोर गुरे परिवार हे आपली जमीन आपल्याच मावशीने वाटणी न करता थेट जावायच्या नावावर करून घेतल्याने मावशीचा मन परिवर्तन करण्यासाठी आमरण उपोषण करण्यास सुरुवात केली आहे। बघूया गुरे परिवारांचे अश्रू कधी थांबणार। किनवट तालुक्याच्या दहेली या गावातील गुरे परिवाराच्या डोळ्यातून वाहत असलेले हे अश्रू दहेली गावातील संपूर्ण जनतेच्या मनात घर करून गेले। दहेली या गावात गुरे परिवार वास्तव्यास असून या परिवारात 3 बहिणी आहेत। मुलगा नसल्यानं जबाबदार व्यक्ती घरात नाही। सन 2009 मध्ये गुरे कुटुंबातील एका बहिणीनं 3 बहिणींच्या वाट्याला येणारी 10 एकर शेती एका बहिणीनं थेट आपल्या जावयाच्या नावावर करून घेतली। आपण विकत घेतल्याचं सांगत दुसऱ्या बहिणीला हिस्सा देणार नसल्याचं स्पष्ट केलं। आज कार्तिक गुरे आणि त्यांच्या 5 बहिणींनी दहेली येथील ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण करण्यास सुरुवात केली आहे। या 5 बहिणींपैकी 4 बहिणींचं लग्न झालंय। त्यापैकी 2 बहिणी अल्पकाळातच दुर्दैवानं विधवा झाल्या। या कुटुंबातील आईचं अकाली निधन झालं आणि या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला। त्यातच गुरे कुटुंबातील आपल्या मावशीनं आपला घात केला आणि 3 बहिणींना वाटणी करून देण्याऐवजी आजोबाची दिशाभूल केली। आपल्या जावयाच्या नावावर शेतजमीन करून घेतल्याचा आरोप करत 5 बहिणी आणि 1 भाऊ असा परिवार आपल्या मावशीचा मन परिवर्तन करण्यासाठी आमरण उपोषण करत आहे। हे विदारक चित्र दहेली येथील पाहावयास मिळत आहे। दहेली इथे जनतेची सहानुभूती गुरे परिवारासोबत असल्याचं चित्र या गर्दीवरून पाहायला मिळतं। मी कार्तिक विजय गुरे करंजी गावचा रहिवासी आहे। मी इथे दहेली गावामध्ये आमरण उपोषणला बसलेलो आहे की माझ्या आईला जी शेती होती ते माझ्या मावशीने तिच्या ताब्यामध्ये दिले। माझी आई आणि त्याच्यानंतर माझी आई मरण पावली आणि त्याच्यानंतर माझ्या मावशीने माझे आजोबा पागल आहेत याचा फायदा उचलून घरजावई तिचेच पती सुभाष विठ्ठल मोरे यांच्या नावावरती खोटी विक्री खत केली। हे असे त्याच्यामध्ये साक्षीदार असलेले परमेश्वर रावजी चव्हाण यांनी आम्हाला सांगितले आणि एवढंच नाही तर त्यांनाही खोटी माहिती देऊन साक्षीदार बनवले हेही त्यांनीच आम्हाला सांगितले। आणि याच्यानंतर मी न्याय मागण्यासाठी तहसीलदार SDM कलेक्टर इतर ज्या प्रकारे आमच्या बहीण भावाला प्रयत्न करता येईल त्या प्रकारे प्रयत्न केले पण आम्हाला न्याय भेटला नाही। त्यामुळे आमची स्थिती पण हालाकीची आहे। त्याच्यामुळे आम्ही कोर्टमध्ये न्याय घेण्यासाठी सक्षम नाही आहोत। त्याच्यामुळे आम्ही न्यायासाठी दहेली गावात मावशीच्या ग्रामपंचायत पुढे आमरण उपोषणेला न्यायासाठी बसलेलो आहोत। मावशी देईल असं वाटते। आमचं तर पूर्ण असं अंतःकरणेतून आम्हाला वाटत आहे की बाबा मावशी आम्हाला आमचा न्याय करतील। काय पाहिजे मावशीकडून आता आपल्याला? आम्हाला मावशीकडून दुसरं काही अपेक्षा नाही, फक्त त्यांनी आम्हाला शेत आणि मक्त्याचे पैसे देऊन आमचं जीवन इथून तरी सुखमय करावं। कारण की आमची आई मेले तेव्हापासून आम्ही एकदम अशा हालाकीच्या स्थितीत जगत आलो, अंधारामध्ये सावत्राईच्या हाताखाली। आणि आता हल्लीच्या काही दिवसाआधी माझ्या 2 बहिणी अल्पवयामध्ये विधवासुद्धा झाल्या आणि मी सावत्र आईमुळे काका यांच्या भरोशावरती विधवा बहिणीला आणि लहान बहिणीला घेऊन त्यांच्या उदरनिर्वाह चालू आहे काकाच्या भरोशावरती। या गुरे कुटुंबाचा उपोषण सोडवण्यासाठी किनवटचे आमदार भीमराव केराम, मंडळाधिकारी सतीश दंतुरवार, सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत किनंगे व गावातील सरपंच राकेश तोटावार यांनी पुढाकार घेतला, सहानुभूती दाखवली आणि उपोषण सोडवण्याचे प्रयत्न केल्यानं गुरे परिवाराचं आमरण उपोषण आज घडीला तरी थांबलंय। मी मंडळाधिकारी दहेली माननीय तहसीलदार मॅडम यांचा आदेश क्रमांक 2024 MAG आत्मदहन CR दिनांक 13/7/2024 ह्या पत्राच्या आदेशान्वये मौजे दहेली येथे वारसाच्या वादातून जमिनीच्या वाटणीसाठी उपोषणकर्ते यांची अडचणीचे आपल्या स्तरावर योग्य ती कार्यवाही होण्यास विनंती आहे। या पत्राच्या संदर्भात इथे उपोषणकर्त्यांचा समंजसपणामधून त्यांना सांगून त्यांच्या उपोषणासाठी जे प्रशासन
सहकार्य करण्यास तयार आहे असं सांगून उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यासाठी आलो आणि त्यांना उपोषण मागे घेण्यासंदर्भामध्ये त्यांच्याकडून जे काही डॉक्युमेंट आहेत, कागदपत्र आहेत, हे प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे मी त्यांना आश्वासन देतो. आज गुरे परिवाराची हलाखीची स्थिती आहे. न्यायालयात लढा देणं शक्य नाहीये. त्यांनी कठोर मावशीचं मन परिवर्तन करण्यासाठी हा उपोषणाचा मार्ग उचलला. दुसरीकडे गावकऱ्यांनी सुद्धा मावशीला विनंती केली आहे की आपण यातला मधला मार्ग काढून गुरे परिवारावर आपले आशीर्वाद असावे अशी विनंती केली. मात्र मावशींनी फक्त एका मुलीचं लग्न करून देईल, मात्र जमीन देणार नाही असा ठाम निर्धार केल्यानं या चर्चेला उधाण झालाय. आता गुरे परिवाराचे अश्रू कधी थांबणार आणि या मावशीचं मन परिवर्तन कधी होणार असा प्रश्न उपस्थित होतोय. रशीद फाजलानी, मराठवाडा न्यूज ब्युरो रिपोर्ट, किनवट, नांदेड. न्यूजला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा.